Hello my dear students, welcome to English video. Today we are going to learn very interesting story in which there is a one king and a princess and one stranger is there. And the name of this story is The Golden Touch. Activity 1. Listen carefully and read with me. लक्षपूर्वक ऐका आणि माझ्या बरोबर वाचा. कॅरेक्टर्स, पात्र कोणकोणते आहेत बघा या स्टोरीमध्ये. किंग मिडास राजा, मेरीगोल्ड राजाची मुलगी आहे, प्रिन्सेस आहे, मेरीगोल्ड नाव आहे तिचं. अ स्ट्रेंजर एक अनोळखी व्यक्ती, अ सर्वंट आणि एक नोकर, असे 4 पात्र या स्टोरीमध्ये आहेत. आणि ही स्टोरी नाट्य स्वरूपामध्ये म्हणजे प्ले मध्ये दिलेली आहे. प्रत्येक पात्र एकमेकांशी संभाषण करताना इथं दिसते आपल्याला. लेट्स लर्न दिस स्टोरी. लुक ॲट द पिक्चर. You can see there King Midas is counting the gold coins in that picture, and you can see there a stranger is beside that King Midas. मिडास राजा हे आपलं सोनं मोजतोय आणि त्याच्या पाठीमागं हा अनोळखी व्यक्ती तिथं आलेली आहे. ती का आली तिथं आणि काय म्हणते? लेट्स लर्न इन द सीन 1. सीन म्हणजे दृश्य. नाटकामध्ये पहिलं दृश्य, दुसरं दृश्य म्हणजे राजवाड्यामध्ये काय होतंय, नंतर जसं दृश्य बदलेल, जसं ठिकाण त्या नाटकात बदलेल तसं ते सीन तिथं बदलत असतोय आणि त्यामुळं सीन इथं देण्यात आलेले असतात. सीन 1. किंग मिडास इज सिटिंग इन अ डार्क सेलर. मिडास राजा हा आपल्या डार्क सेलर मध्ये, अंधारमय कोठडीमध्ये, सेलचा अर्थ आहे कोठडी, अंधार कोठडीमध्ये बसलेला आहे. ही इज काउंटिंग हिज गोल्ड. आणि आता तो अंधारमय कोठडीमध्ये, बंदिस्त कोठडीमध्ये आपलं सोनं मोजतोय तो त्याच्याजवळ असलेलं. किंग सेज, व्हॉट अ लॉट ऑफ गोल्ड आय हॅव. किती पुष्कळ सोनं आहे माझ्याकडं. बट आय विश आय हॅड सम मोर. परंतु माझी अशी इच्छा आहे की माझ्याकडे अजून सोनं असावं. अ स्ट्रेंजर एंटर्स. आता असं जेव्हा बोलतोय त्याच वेळी त्या डार्क सेलरमध्ये, त्या अंधारमय, त्या सोनं ठेवलेल्या त्या कोठडीमध्ये तिथं एक स्ट्रेंजर प्रवेश करतो आणि लगेच त्याला बघितल्यानंतर राजा म्हणतोय, हु आर यू? कोण आहेस तू? स्ट्रेंजर म्हणतोय, आय एम अ फ्रेंड. मी तुझा मित्र आहे. किंग सेज, हाऊ डिड यू गेट इन? तू आत कसा आलास? द डोअर इज लॉक. दरवाजा तर बंद आहे आतून, मग तू आत कसा प्रवेश केलास या कोठडीमध्ये? स्ट्रेंजर सेज, लॉक्ड डोर्स कॅनॉट कीप मी आउट. बंद दरवाजा मला बाहेर ठेवू शकत नाही. व्हॉट अ पाईल ऑफ गोल्ड यू हॅव देअर. किती पुष्कळ असं सोन्याची थप्पी ही तुझ्या या कोठडीमध्ये आहे. पाईल ऑफ गोल्ड म्हणजे सोन्याचा ढीग, रास आपण ज्याला म्हणतो, जसं धान्याची रास असते तसं. केवढ्या मोठ्या प्रमाणात सोन्याचा ढीग इथं आहे तुझ्याजवळ. यू मस्ट बी व्हेरी रिच. तू नक्कीच खूप श्रीमंत असणार आहेस. किंग सेज, बट आय वॉन्ट मोर. राजा म्हणाला, परंतु मला अजून सोनं हवंय. आय वॉन्ट टू बी रिचर. मला अजून ह्यापेक्षा सुद्धा श्रीमंत व्हायचं आहे. इट हॅज टेकन मी मेनी इयर्स टू गेट ऑल दिस गोल्ड. हे सर्व सोनं मिळवण्यासाठी मला अनेक वर्ष
घालवावी लागलेली आहेत. अनेक वर्षानंतर मी एवढं सोनं गोळा केलेलं आहे. आय वॉन्ट टू गेट मोर गोल्ड क्विकली. आणि मला आता सोनं लगेच ताबडतोब आणखीन जास्त मला मिळवायचं आहे. कारण हे जे सोनं मिळवण्यासाठी मला बरीच वर्ष घालवायला लागली, पण आता मला लवकरात लवकर सोनं हवं आहे, जास्त सोनं. स्ट्रेंजर सेड, व्हाय डू यू लव्ह इट सो? तू एवढं सोनं तुला का आवडतं? एवढं सोन्यावर तुझं प्रेम का आहे? किंग सेज, राजा म्हणाला, व्हाय एव्हरीवन लव्स गोल्ड. का? का म्हणजे सर्वांनाच सोनं आवडतं, सर्वांचं सोन्यावर प्रेम असते, सर्वांना सोनं आवडतं. इट मेक्स यू रिच. सोनं आपल्याला श्रीमंत बनवतं. का सोनं आवडतं सर्वांना? सोनं सर्वांना श्रीमंत करतं. आय लव्ह टू सिट इन दिस डार्क सेलर. मला या अंधारमय कोठडीमध्ये बसायला आवडतं. अँड लुक ॲट ऑल माय गोल्ड. आणि कोठडीमध्ये बसून या सर्व सोन्याकडे बघत बसायला मला आवडतं. स्ट्रेंजर सेज, इन युअर गार्डन आर फ्लावर्स अँड गोल्डन सनशाईन. अरे तुझ्या बागेमध्ये फुलं आहेत, सोनेरी सूर्यप्रकाश आहे. दे आर फार मोर ब्युटिफुल. आणि याच्यापेक्षा ते कितीतरी पटीनं सुंदर आहे ते दृश्य, त्या फुलांचं, सोनेरी सूर्यकिरणांचं. किंग सेज, नॉट टू मी. माझ्यासाठी नाहीये ते. आय लाईक टू बी हिअर. मला इथंच बसायला आवडतं. वेअर एव्हरीथिंग इज मेड ऑफ रिअल गोल्ड. इथं सर्व गोष्टी या सोन्यानं बनलेल्या आहेत. आय विश दॅट एव्हरीथिंग आय टच्ड वुड टर्न टू गोल्ड. माझी अशी इच्छा आहे की मी ज्या ज्या वस्तूंना हात लावेन त्या सर्व वस्तू सोन्याच्या होतील, व्हाव्यात, अशी माझी इच्छा आहे. स्ट्रेंजर सेज, तो अनोळखी व्यक्ती, आता तो अनोळखी व्यक्ती जो स्ट्रेंजर होता, तो स्ट्रेंजर म्हणजे अनोळखी व्यक्ती नव्हता, तो एक देवदूत होता की जो दरवाजाच्या बंद असताना सुद्धा दरवाजाच्या आरपार तो येऊ जाऊ शकत होता. दॅट इज अ स्ट्रेंज विश. तो स्ट्रेंजर म्हणाला, तो देवदूत म्हणाला, अरे ही तर तुझी अतिशय अनोळखीच अशी इच्छा आहे. आर यू शुअर? तुला खात्री आहे? यू वॉन्ट टू टर्न एव्हरीथिंग यू टच टू गोल्ड. की तू ज्या वस्तूंना स्पर्श करशील त्या वस्तू सोन्याच्या व्हाव्यात अशी तुझी इच्छा आहे. तू नक्की, तुला असं वाटतंय असंच व्हावं? किंग सेज, येस येस, आय एम शुअर. हो हो, मला खात्री आहे मी जे काय बोलतोय त्याबद्दल. एव्हरीथिंग मेड ऑफ गोल्ड. सर्व काही सोन्याच व्हावं. आय वुड बी सो हॅपी. आणि असं झालं तर मला खूप आनंद होईल. स्ट्रेंजर सेज, दॅट यू शॅल हॅव युअर विश. देन यू शॅल हॅव युअर विश. ठीक आहे, तर मग तुझी जशी इच्छा आहे तसंच होईल. टुमॉरो मॉर्निंग ॲट सनराईज यू शॅल हॅव द गोल्डन टच. उद्या सकाळी सूर्योदयानंतर तुला हा गोल्डन टच प्राप्त होईल. म्हणजे हा सोनेरी स्पर्श तुला मिळेल. म्हणजेच उद्या सकाळपासून ज्या ज्या वस्तूंना तू स्पर्श करतील त्या सर्व सोन्याच्या होतील. किंग सेज, थँक यू सो मच ओ स्ट्रेंजर. हे अनोळखी व्यक्ती, हे देवता, खूप खूप धन्यवाद तुझे. स्ट्रेंजर सेज, तो देवदूत म्हणाला, डू नॉट थँक मी. माझे आभार मानू नकोस. परहॅप्स यू विल बी सॉरी. कदाचित तुला याच्यावर क्षमस्थ व्हावं लागेल. याच्यावर तुला पश्चाताप होईल. तू माझा आभार मानू नकोस, कारण तुला याच्यावर पश्चाताप होणार आहे आणि तुला दुःख होईल. किंग सेज, ओ नो, इट्स अ ड्रीम कम ट्रू. अरे नाही नाही, असं होणार नाही. इट्स अ ड्रीम कम ट्रू म्हणजे हे माझं स्वप्न सत्यात उतरणार आहे. माझं स्वप्न असंच होतं की मी ज्या गोष्टींना स्पर्श करते सोन्याच होईल आणि अशा पद्धतीने माझ्याकडे भरपूर सोनं येईल. सीन 2. आता दृश्य दुसरं.
पहिलं दृश्य संपलेलं. आता दृश्य कुठं आहे, हे कुठं दृश्य घडतंय हे इथं या गुलाबी रंगांच्या अक्षरामध्ये दिलेलं आहे. इन द ब्रेकफास्ट रूम. आता न्याहारी करण्याच्या कक्षामध्ये हे दृश्य घडतंय. काय घडतंय बघा. सर्वंट सेज गुड मॉर्निंग प्रिन्सेस. राजकुमारी सुप्रभात. मेरीगोल्ड. मेरीगोल्ड हे राजकुमारीचं नाव आहे. मेरीगोल्ड सेज गुड मॉर्निंग वेअर इज द किंग. सुप्रभात, महाराज कुठं आहेत. सर्वंट सेज ही हॅज गॉन फॉर अ वॉक इन द गार्डन. ते बागेमध्ये फेरफटका मारायला गेलेले आहेत. मेरीगोल्ड सेज आय हॅव बीन लुकिंग फॉर हिम. मी त्यांना शोधत आहे. एव्हरीथिंग इन हिज बेडरूम इज टर्न टू गोल्ड. मी त्यांना शोधत आहे. त्यांच्या शयन कक्षामध्ये म्हणजे बेडरूम मध्ये सर्व गोष्टी ह्या सोन्याच्या झालेल्या आहेत. सर्वंट सेज देअर ही इज इन द रोज गार्डन. ते बघा तिथं आहेत महाराज त्या गुलाबाच्या बागेमध्ये. मेरीगोल्ड सेज व्हॉट एव्हर इज ही डुईंग. व्हॉट एव्हर इज ही डुईंग. ते काय करतायत बरं त्या ठिकाणी बागेमध्ये. सर्वंट सेज ही इज टचिंग ऑल द रोजेस. ते सर्व गुलाबांच्या फुलांना स्पर्श करतायत बागेतल्या. नाव ही इज कमिंग दिस वे. आणि आता ते इकडंच येत आहेत. आय विल गो अँड गेट हिज ब्रेकफास्ट. मी जातो आणि त्यांच्यासाठी न्याहारी घेऊन येतो. अँड लिव्स. आणि तो तिथून निघून जातोय सर्वंट. किंग सेज गुड मॉर्निंग मेरीगोल्ड. आता राजा तिथं आल्यानंतर म्हणतोय गुड मॉर्निंग सुप्रभात मेरीगोल्ड. सी व्हॉट आय हॅव ब्रॉट फॉर यू. बघ मी तुझ्यासाठी काय आणलेलं आहे. मेरीगोल्ड सेज अ फाईन येलो रोज स्मेल्स इट. एक उत्कृष्ट पिवळ्या रंगाचे गुलाब. एक उत्कृष्ट पिवळ्या रंगाचा गुलाब स्मेल्स इट. आणि ती घेते तो पिवळा गुलाब आणि वास घेण्याचा प्रयत्न करते. वास घेते. ओ इट हॅज नो स्मेल. अरे याला वासच नाहीये. अँड द हार्ड पेटल्स हॅव प्रिक्ड माय नोज. आणि हे जे कठीण असे हे जे पाकळ्या आहेत ते माझ्या नाकाला टोचलेले आहेत. स्टार्ट्स क्राईंग. आणि ती रडायला सुरुवात करते. किंग सेज व्हॉट आर यू क्राईंग फॉर. तू का बरं रडतेस. इट इज अ गोल्डन रोज. आणि हे सोनेरी फूल आहे. सोन्याचं फूल आहे. गुलाब आहे. ऑल रोजेस इन माय गार्डन आर गोल्डन. आणि माझ्या बागेत ती सर्व गुलाबाची फुलं सोन्याची आहेत. मेरीगोल्ड सेज आर दे ऑल लाईक दिस वन. काय ती सर्वच गुलाबाची फुलं ह्या फुलासारखी आहेत काय. किंग सेज कम कम ऑन नाव. अगं ऐक तरी बघ. लेट्स हॅव अवर ब्रेकफास्ट. ओ ब्रेकफास्ट. ओ जेव्हा मेरीगोल्ड राजाला म्हणते की आपल्या बागेतली सर्वच फुलं या फुलासारखी आहेत का कठीण. तर राजा त्याला म्हणतोय सोडून दे ग. असं काय म्हणतेस तू. चल तर आता आपण न्याहारी करूया आपण. आणि तोपर्यंतच राजा ओ करतो. एकदम वेदनेनं विवळतोय. मेरीगोल्ड सेज व्हॉट्स द मॅटर. काय झालं. काय घडलं. हॅव यू बर्न्ड युअर माउथ. काय न्याहारी करत असताना तुमचं तोंड भाजलं का काही गरम पदार्थानं. किंग सेज दिस फिश हॅज टर्न टू गोल्ड. राजा म्हणतोय हा मासा जो खायला मी घेतलेला आहे तो सोन्यामध्ये बदललाय. आय मस्ट ट्राय अन एग. चला मी अंड खाण्याचा प्रयत्न करतो. ओ दॅट हॅज टर्न टू गोल्ड टू. अरे हे सुद्धा सोन्यामध्ये बदललं. ओ नो व्हॉट शॅल आय डू नाव. अरे आता मी काय करू. मी जे काय खायला घेतो सगळं सोन्याचं होतंय. मेरीगोल्ड सेज टेल मी व्हॉट्स द मॅटर. तर मेरीगोल्ड म्हणते काय झालंय मला सांगा काय घडलंय. किंग सेज एव्हरीथिंग आय टच टर्न टू गोल्ड. आय शॅल नेव्हर बी एबल टू ईट एनिथिंग. मी जे काही
वस्तूंना स्पर्श करतोय त्या सोन्याच्या होत आहेत आणि मी काही खाऊ शकत नाहीये आता. मेरीगोल्ड सेज, माय पुअर फादर, कॅन आय हेल्प यू? माझे गरीब बिचारी वडील, बाबा, कॅन आय हेल्प यू? काय मी तुम्हाला मदत करू शकते का? मेरीगोल्ड रशेस फॉरवर्ड आणि असं म्हणत आपल्या वडिलांच्या दिशेनं ती धावते, काही गडबडीनं जाते. रशेस फॉरवर्ड. किंग सेज, आणि तेव्हाच राजा म्हणतो, नो, डोंट टच मी, कीप अवे. नको नको, मला स्पर्श करू नकोस, माझ्यापासून दूर राहा. ओ मेरीगोल्ड, व्हॉट हॅव यू डन? अगं मेरीगोल्ड, काय केलंस तू हे? मेरीगोल्ड हॅज टर्न इनटू अ स्टॅच्यू ऑफ गोल्ड. मेरीगोल्डला राजाच्या हाताचा स्पर्श झाल्यामुळं मेरीगोल्ड आता एक सोन्याच्या पुतळ्यामध्ये बदललेली आहे, सोन्याचा पुतळा झालेली आहे. किंग सेज, माय डॉटर. राजा म्हणतोय, माझी सुकन्या, माय डिअर डिअर मेरीगोल्ड, माझी लाडकी लाडकी मेरीगोल्ड, सो फुल ऑफ लाईफ, आयुष्याने भरलेली, लाईक अ रे ऑफ सनशाईन, माझ्या जीवनामध्ये एखाद्या सूर्यप्रकाशासारखी आहे ती. शी इज ओनली अ गोल्डन डॉल नाव. आता ती फक्त एक सोन्याची बाहुली होऊन राहिलेली आहे. द स्ट्रेंजर कम्स इन, आणि त्याच वेळी तो स्ट्रेंजर तिथं येतोय. तो अनोळखी व्यक्ती, तो अनोळखी व्यक्ती नसून तो एक देवदूत आहे. स्ट्रेंजर सेज, वेल फ्रेंड मिडास, अरे मित्रा मिडास, व्हॉट डू यू से नाव? आता तुझं काय मत आहे याच्याबद्दल? किंग सेज, आय एम द अनहॅपीएस्ट मॅन इन द वर्ल्ड. मी या जगातला सर्वात दुःखी, अनहॅपीएस्ट म्हणजे सर्वात दुःखी व्यक्ती मी आहे या जगातला. स्ट्रेंजर सेज, व्हाय? यू हॅव प्लेंटी ऑफ गोल्ड नाव. अरे का बरं तू दुःखी आहेस? आता तर तुझ्याकडे पुष्कळ सोनं आहे. किंग सेज, आय डोंट वॉन्ट दिस गोल्ड. मला हे सोनं नको आहे. आय वॉन्ट माय डॉटर. मला माझी सुकन्या, माझी मुलगी हवी आहे. आय वॉन्ट टू ईट. मला खायचं आहे. आय वॉन्ट रिअल फ्लॉवर्स इन माय गार्डन. मला माझ्या बागेमध्ये खरोखरची जी नैसर्गिक फुलं असतात तशी फुलं हवी आहेत, सोन्याची नको आहेत. प्लीज टेक अवे दिस गोल्डन टच. कृपया माझा हा सोन्याचा स्पर्श परत घे. स्ट्रेंजर सेज, डू यू रिअली वॉन्ट मी टू टेक अवे द गोल्डन टच? काय तुला खात्री आहे खरंच मी हा तुझा सुवर्ण स्पर्श परत घ्यावा का? किंग सेज, आय हेट इट. मला तिरस्कार आहे या सुवर्ण स्पर्शाचा. टेक इट अवे. घेऊन टाका. स्ट्रेंजर सेज, then go and bath in the stream that flows through your garden. मग जा, तुझ्या बागेत जा आणि बागेतून जो पाण्याचा प्रवाह जातोय त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये जाऊन आंघोळ कर. when that is done, जेव्हा तू आंघोळ करशील, bring back a pitcher of water, आणि पाण्याचा भरून एक जग घेऊन ये, and sprinkle it upon anything you wish to change back from gold. आणि त्या जगमधून आणलेलं पाणी आहे त्या सर्व वस्तूंवर शिंपड की ज्या वस्तू तुला सोन्याच्या नको आहेत, त्या बदलाव्यात, पूर्व अवस्थेत याव्यात अशा वाटतात, त्या वस्तूंवर ते पाणी शिंपड. स्प्रिंकल करणे म्हणजे तुषार, पाण्याचे तुषार असे टाकणे त्या पाण्यात. सीन 3. आता दृश्य 3 आहे. कुठं आहे दृश्य बघा. मेरीगोल्ड इज स्टील अ स्टॅच्यू. मेरीगोल्ड अजून एक पुतळाच बनून राहिलेली आहे सोन्याची, अजून ती पुतळा आहे. द किंग इज स्प्रिंकलिंग वॉटर ओव्हर हर हेड. आणि ते पाणी जगमधून आणलेलं राजा त्या पुतळ्यावर शिंपडतोय. किंग सेज, फर्स्ट आय विल स्प्रिंकल सम वॉटर ओव्हर माय डिअर लिटल मेरीगोल्ड. पहिल्यांदा मी हे पाणी माझ्या लाडक्या मेरीगोल्डवर शिंपडेल, म्हणजे मेरीगोल्डच्या पुतळ्यावर, सोन्याच्या पुतळ्यावर. मेरीगोल्ड सेज, कम्स अलाइव्ह. मेरीगोल्ड जिवंत होते. कम्स अलाइव्ह म्हणजे जिवंत होते. व्हॉट आर यू डुईंग फादर. आणि ती विचारते लगेच, तुम्ही काय करताय बाबा.
यू हॅव स्प्रिंकल वॉटर ऑन माय फ्रॉक. तुम्ही माझ्या फ्रॉकवर पाणी शिंपडलं का? पाणी शिंपडलं. किंग सेज लेट अस गो इन टू द गार्डन. चला आपण बागेत जाऊया. मेरीगोल्ड सी व्हॉट अ फाईन मॉर्निंग इट इज. बघ किती सुंदर सकाळ आहे ही, उत्कृष्ट अशी सकाळ आहे. मेरीगोल्ड सेज येस लेट अस गो अँड पिक सम फ्लावर्स. चला आपण बागेत जाऊया आणि काही फुलं तोडूया. किंग सेज कम अलॉंग देन. मेरीगोल्ड चल तर मग आपण जाऊया बरोबर. आय हॅव टू स्प्रिंकल दिस ऑन एव्हरीथिंग दॅट आय टचड. चल तर मग मला सर्व वस्तूंवर पाणी शिंपडायचं आहे ज्या वस्तूंना मी स्पर्श केलेला होता. अँड देन वी विल गेट यू सम रोजेस. आणि मग आपण नंतर काही फुलं तुझ्यासाठी घेऊ. ब्युटिफुल रोजेस विथ अ लवली स्मेल. सुंदर अशी गुलाबाची फुलं की ज्यांना असा सुंदर असा वास आहे. ती गुलाबाची फुलं आपण तुझ्यासाठी घेऊ बागेतून. सो दिस इज द स्टोरी adopted from a play by फिलिप वॉल्श. फिलिप वॉल्श यांच्या नाटकातून हा घेतलेला भाग आहे जो आपल्याला इथं अभ्यासनासाठी देण्यात आलेला आहे. ऍक्टिव्हिटी नंबर 2 बघा काय आहे. यूज द प्ले फॉर अ प्ले रीडिंग परफॉर्मन्स. ह्या नाटकाचे नाट्य वाचन करा. नाट्य वाचन नाटकाच्या स्वरूपात ते वाचन करायचं. प्रत्येकाने एक एक भूमिका वाचन त्या पद्धतीने ते वाचन करायचं. ऍक्टिव्हिटी नंबर 3 परफॉर्म द प्ले. हे नाटक सादर करा. हे नाटक तुम्ही बसवायचं आहे आणि सादरीकरण सुद्धा करू शकता. सो दिस इज द ऍक्टिव्हिटी. I hope you like this video. If you like the video, like it, share this video with your friends and subscribe the channel. Don't forget to subscribe the channel. Thank you very much.